कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीमद् भगवद्गीतेचा 15हा अध्याय। या अध्यायाचे काय महत्व आहे, महात्म्य काय आहे, भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगतात, हे पार्वती, गौड देशामध्ये कृपाण नरसिंह नावाचा एक राजा राहत होता। त्याच्या तलवारीच्या प्रभावाने युद्धामध्ये देवही पराजित होत होते। त्या राजाचा बुद्धिमान सेनापती शस्त्रशास्त्र कला यात पारंगत होता। त्याचे नाव सर्वमेरुंड। त्याच्या भाऊमध्ये प्रचंड सामर्थ्य होते। एकदा त्या दुष्ट सेनापतीने राजकुमारासह राजाला मारून ते राज्य बळकावण्याचा विचार केला, परंतु काही दिवसांनी अतिसाराने तो सेनापती मरण पावला। पूर्वकर्माने त्याला घोड्याचा जन्म मिळाला। त्याचे पोट शरीराच्या पातळीत सपाट होते। घोड्याच्या लक्षणाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या एका वैश्याच्या मुलाने, जे व्यापारी घोड्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या मुलाने पुष्कळ किंमत देऊन तो घोडा विकत घेतला आणि राजा कृपाण नरसिंहाला देण्यासाठी प्रयत्नपूर्वक राजवाड्याजवळ आणला। द्वारपालाने राजाला राजवाड्याच्या द्वाराशी वैश्यपुत्र आल्याची सूचना दिली। वैश्यपुत्र आत आल्यावर राजाने विचारले, आपले माझ्याकडे काय काम आहे? तेव्हा तो व्यापाऱ्यांचा जो घोड्याचा व्यापार करणारा वैश्यपुत्र होता तो म्हणतो, महाराज, सिंधू देशात एक उत्तम लक्षणांनी युक्त असा घोडा होता। तो त्रिलोक्यातील एक रत्न समजून मी पुष्कळ किंमत देऊन खरेदी केलेला आहे। तेव्हा राजा म्हणतो, त्या घोड्याला आत आण। त्या व्यापाऱ्याने आणलेला घोडा म्हणजे गुणाच्या दृष्टीने उच्च श्रवासारखा होता। त्या घोड्यामध्ये जणू सारे सौंदर्य एकवटले होते। तो घोडा म्हणजे सर्व शुभ लक्षणांचा सागर होता। वेश्याने तो घोडा आत आणल्यावर राजाने पाहिला। अशुभ लक्षणे जाणणाऱ्या अमात्याने त्याची खूप प्रशंसा केली। त्यामुळे राजालाही आनंद झाला व त्याने वैश्याने सांगितलेली किंमत देऊन तो तात्काळ खरेदी केला। काही दिवसानंतर राजा एकदा शिकार करण्यासाठी
त्या घोड्यावर स्वार होऊन अरण्यात जातो. तेथे हरिणांच्या कळपामागे राजाने घोड्याला पिटाळले. त्याच्या मागे जाता जाता राजा फार लांब निघून गेला आणि त्यामुळे मागावर येणाऱ्या सैनिकांची व त्यांची ताटातूट झाली. राजा तहानेने व्याकुळ झाला होता. त्यामुळे तो घोड्यावरून उतरला. घोडा एक झाडाला बांधला आणि राजा एका उंच शिळेवर जाऊन आपल्याला पिण्यासाठी कोठे पाणी मिळेल का याचा शोध घेत होता. कोठून तरी वाऱ्याने उडत आलेले एक पान त्याला सापडले. त्या पानावर गीतेच्या 15व्या अध्यायातील कोणता तरी अर्धा श्लोक लिहिलेला होता. राजाने तो मोठ्याने वाचला. घोड्याने तो ऐकला आणि घोडा मरण पावला. तत्काळ तो घोड्याचे शरीर सोडून दिव्य शरीर धारण करून विमानात बसला आणि स्वर्ग लोकांमध्ये गेला. इकडे तो राजा तिथून एका टेकडीवर चढला. तेथे त्याला एक सुंदर आश्रम दिसला. त्या आश्रमाच्या आजूबाजूला नागकेसर, केळी, आंबे, नारळ इत्यादी वृक्ष डोलत असलेले दिसले. या आश्रमामध्ये एक ब्राह्मण देवता होते. तो प्रापंचिक वासना रहित ब्राह्मण असल्याने राजाने त्यांना नमस्कार करून आपला घोडा स्वर्गाला कसा गेला याचे कारण विचारले. तेव्हा त्या राजाचा प्रश्न ऐकून त्रिकालदर्शी मंत्रज्ञ व महात्मा अशा त्या विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने सांगितले, राजा, पूर्वी तुझा शरभ मेरुंड नावाचा जो सेनापती होता त्याने तुला पुत्रासह ठार मारण्याचे ठरवले होते, परंतु तो लवकरच अतिसारामुळे मरण पावला. तुला मारण्याचे जे पाप त्याने केले होते त्याच्या मनामध्ये तुला मारण्याचा जो विचार आला होता, जे पाप त्याने केले होते त्यामुळे तो घोडा झाला. येथेच कुठेतरी गीतेतरी 15व्या अध्यायातील एक श्लोकार्ध लिहिलेले पान पडले होते, ते तुला मिळाले. तू तो जे श्लोक मोठ्याने वाचताना घोड्याने ऐकला व त्या पुण्याईने घोडा स्वर्गाला गेला. तोपर्यंत राजाचे सैनिक त्याला शोधत तेथे येऊन राजाजवळ पोहोचतात. त्या सर्वासह राजाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला व ते प्रसन्न मनाने तेथून निघाले. तो राजा त्या पानावर लिहिलेला तो श्लोक पुन्हा पुन्हा वाचून प्रसन्न होऊ लागला. त्या राजाचे डोळे आनंद विभोर झाले होते. राजा आनंदामध्ये मग्न झालेला होता. तो राजा परत राजभवनामध्ये येताच त्याने राजनीतिज्ञ मंत्र्याबरोबर विचार विनिमय करून आपला मुलगा सिंहबली याला राज्यावर बसवले आणि स्वतः 15व्या अध्यायाच्या जपाने विशुद्ध चित्त होऊन मोक्ष मिळवला. असे हे 15वा अध्यायाचे महात्म्य आहे. अर्धा श्लोक जर आपल्या कोणी वाचल्याने आपल्या कानावर पडला तर आपला उद्धार होतो. तर मग आपण गीतेचा 15वा अध्याय पूर्ण का वाचू नये? शोकांतिका आहे. या प्रपंचामुळे आपल्याला वेळ मिळत नाही.
आणि ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला काळाने ग्रासलेले असते. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत संपूर्ण गीतेचे अध्ययन करा. गीता हे मनुष्य जीवनाचे सार आहे. गीता ही मनुष्य जीवनाची कल्याण करणारी सुगीता व आई आहे. त्यामुळे क्षणाचाही विचार न करता गीतेच्या अध्ययनाकडे वळा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुम्.